स्वप्नांचा प्रवास. गावातल्या एका छोट्याशा घरात अर्जुन नावाचा तरुण राहत होता. लहानपणापासूनच त्याला अभ्यासाची प्रचंड आवड होती. पण घरची परिस्थिती गरीब. वडील शेतकरी, आई दैनंदिन काम करून संसार चालवत असे. अर्जुन रोज अभ्यास करायचा, पण त्याच्या मनात एक स्वप्न होतं. मोठा माणूस व्हायचं, कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं. गावातले लोक मात्र त्याला चिडवत. अरे, तुझ्याकडे ना पैसा ना साधन, तू काय करशील? पण अर्जुनच्या डोळ्यातली जिद्द पाहून आई त्याला नेहमी म्हणायची, बाळा, स्वप्न मोठी ठेव. परिस्थिती काहीही असो, मेहनत केलीस तर यश नक्की मिळतं. अर्जुन रात्री उशिरापर्यंत दिवा लावून अभ्यास करायचा. उन्हाळ्यात कधी पंखा नाही, थंडीत उबदार चादर नाही, तर त्याच्या मनात हार मानण्याचा प्रश्नच नव्हता. कॉलेजसाठी पैसे नसल्यामुळे तो गावातच लहान मुलांना शिकवायचा. थोडे पैसे कमवायचा आणि त्या पैशातून स्वतःचा अभ्यास सुरू ठेवायचा. त्याचे मित्र मोबाईल, सिनेमा आणि मस्तीमध्ये रमलेले असायचे. पण अर्जुन मात्र स्वतःच्या स्वप्नांमध्ये रमलेला. त्याला खात्री होती की आजची झोप गमावली तर उद्या आयुष्य बदलणार आहे. काळ गेला आणि अर्जुनने इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा दिली. पण शहरात गेल्यावर त्याला खरी कसरत करावी लागली. हॉस्टेलचे पैसे नाहीत म्हणून तो मंदिरात झोपायचा. खायला मिळालं तर छान, नाहीतर पाणी पिऊन झोपायचा. अभ्यासासाठी ग्रंथालय हेच त्याचं दुसरं घर बनलं होतं. तिथे तो पुस्तकांमध्ये बुडून जात असे. कित्येक वेळा अडचणी आल्या, आजारी पडला, भूक लागली, लोकांनी हसून हिणवलं. पण अर्जुनने ठरवलं होतं की थांबणार नाही, मी लढणारच. शेवटी तो दिवस उजाडला. जेव्हा निकाल लागला, संपूर्ण गाव टीव्ही समोर जमलं होतं आणि अर्जुनने राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. गावकऱ्यांना विश्वास बसत नव्हता. कालपर्यंत ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तो अर्जुन आज बातम्यांमध्ये ट्रेंडिंग झाला होता. त्याच्या यशावर आईचे डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, माझ्या लेकराने सिद्ध केलं, गरिबी हा अडथळा नाही, तर यशाच्या दिशेने जाण्याचा पूल आहे. आज अर्जुन मोठ्या पदावर काम करतो.
पण आपल्या गावाला विसरत नाही. शाळा बांधली, गरीब मुलांसाठी ग्रंथालय सुरू केलं आणि प्रत्येकाला सांगतो, स्वप्न बघा. ज्यांचा पाठलाग करा, त्यांचा पाठलाग करा. जग काय म्हणेल याचा विचार नका करू. कारण एक दिवस तुमचं यशाचं ट्रेंडिंग होणार आहे. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे नवीन कथा लिहायला प्रेरणा मिळते. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला आपल्या भेट द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.